नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. अरे गडावरून आल्यानंतर इथे बसून मांडी घालून बसून काहीतरी बोलल्याशिवाय मला चैन पडत नाही असं लक्षात आलंय बरं का. मागच्या वेळेला जमलं नाही कारण उशीर झालेला होता. आताही सूर्यास्त जवळ जवळ झालेला आहे, संधी प्रकाश आहे. पण मी म्हटलं की आजचा दिवस कसा छान गेला. आज सिंहगड चढण्याचा मी सिंहगड चढण्याचा व्हिडिओ काढला. पायथ्यापासून पुणे दरवाजापर्यंत मी सिंहगड चढून जातो आहे हे दाखवणारा व्हिडिओ काढला. व्हिडिओज काढलेत सगळं ट्रायपॉडवर. तर त्यामुळे मला खूप आनंद झाला. मला असं ट्रायपॉडवर कॅमेरा लावून असं माणूस चाललेला आहे म्हणजे कुणीही चाललेला आहे हे असा व्हिडिओ काढायला फार आवडतं. आणि जर मी चाललेलो असेल तर मला जास्तच आनंद होतो. त्या वेळेला त्या क्षणी मला ते असे जेव्हा अँगल बिंगल असं जे काय सुचतं ना, ते जे काय सुचतं तर ते मला खूप गुदगुल्या करतं. आणि या सुंदर वातावरणामध्ये सुंदर फुललेल्या हिरव्यागार सिंहगडावर मी चालतो आहे. हे चालणं जितकं सुखाचं आहे ते तितकंच ते चालणं छान दाखवणं सुद्धा मला अतिशय आवडतं. तर आज ती माझी हौस मी पुरेपूर भागवून घेतली. मी सकाळी पायथ्यापाशी 7:30ला पोहोचलेलो होतो. नेहमीप्रमाणे 6:30च्या बसने आलो, 7:30ला पोहोचलेलो होतो. आणि मला ऍक्च्युअल पुणे दरवाजावर पोचायला किती वाजले माहितीये? 12 वाजले मला माहितीये. मध्ये कोण कोण छान माणसं भेटली ती तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये. तर आणि मला असं इतकं छान छान शूट करण्याचं स्फुरलं. आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन आणि चॅलेंजेस पण होती बरं का. कारण दत्ताकडनं मी पुढे निघालो ना त्यावेळेला कसं 10:15 वगैरे वाजून गेलेले होते आणि ऊन तापायला लागलेलं होतं. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला मोबाईल सावलीत ठेवून कसं दाखवता येईल याचा मी विचार करत होतो. शिवाय मध्ये इंटरेस्टिंग लोक भेटले, त्यांच्याशी गप्पा मारण्यात खूप वेळ गेला. तर आज असा अतिशय आनंदाचा सिंहगड झाला. तर त्यामुळे मी अतिशय समाधानी आहे. आणि त्यामुळे मला आता इथे येऊन हे सांगितल्याशिवाय चैन पडत नाहीये, म्हणून मी हे सांगितलंय. तर बघा माझा समाधानाचा सिंहगड कसा झाला तो बघा. त्यात मी येताना सुद्धा 1-2 फोटो काढले आणि एक मला वाटतं छोटासा व्हिडिओ पण काढलाय. पण बेसिकली मी येताना फक्त 1-2 फोटो काढले. कारण मी जाताना इतकं शूटिंग केलं की माझी बॅटरी पूर्ण संपली. शेवटी तर मी चार्जर लावून बॅटरी चार्ज करत व्हिडिओ शूटिंग केलं. तर तेही खूप इंटरेस्टिंग प्रकार झाला तो. त्याच्यानंतर काही वेळेला आता मी हे सगळं ट्रायपॉडवर केलं. तर काही शॉट जे होते ना ते मी हातातनं केले. तर पर्टिक्युलरली शेवटचा जो शॉट असतो ना की ज्याच्यामध्ये असा सिंहगडाच्या म्हणजे पुणे दरवाजापाशी मी जाऊन पोचतो. तर त्यावेळेला असं पूर्वेकडनं ऊन येत असतं आणि साधारणतः मी सेल्फी स्टिक लावून तो शॉट घेतो. पण यावेळेला ते सगळं करणं अवघड होतं, म्हणून मी ट्रायपॉडच असा हातात धरून तो शॉट केलेला आहे. तर असं सगळं मी जे काय केलं ना तर त्याच्यामध्ये मला खूप क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे ते. आणि सिंहगड पुणे दरवाजासमोर बसून मी तिथे थोडंफार काहीतरी बोललेलो आहे. तो सगळा पुणे दरवाजा हळदीने माखलेला होता. तर तिथे मी पायरीवर बसून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. तर एकाला मी फक्त म्हटलं की अरे मी फ्रेम मध्ये नीट दिसतोय का तेवढं बघ. तर त्याचा मित्र आला आणि त्याने काय काय केलं. आणि पण त्यांनी ज्या उत्साहाने केलं त्यामुळे मी काही त्याच्यावर तक्रार करत नाहीये. पण ती फ्रेम काय मला जशी हवी होती तशी झाली नाही. त्यांनी जे काय भलते सलतेच बदल केले ना ते मला तितकेसे काय आवडलेले नाहीये.
पण झालं म्हणजे की लोकांनी उत्साहाने मला मदत केली हे महत्वाचं आहे ते. तर त्यामुळे असा खूपच आज आनंदाचा सिंहगड झाला. मी अतिशय तृप्त आहे, अतिशय समाधानी आहे, खूप बरं वाटतंय. आणि आता बघायचा आहे तो सिंहगड. तिकडे सूर्यास्त झालेला आहे कलावंतिनीच्या बुरुजाकडे. तुम्ही तिथंच थांबा. नमस्कार. नमस्ते. मी रवी करंदीकर. नमस्ते. मी सुधीर दुपल्लीवार. सुधीर दुपल्लीवार. मी दर शुक्रवारी येतो. तुम्ही? मी वार ठरलेच नाहीये. बरं. पण मी केव्हाही येतो. मी आठवड्यातून एकदा यायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही नॉर्मली दुपारी पण येतो. दुपारी ऊन बिन लागत नाही ऍक्च्युली. ठराविक सावली असते. सूर्य तिकडे गेला की डोंगराची सावली पडते. काय होत नाही. मग घरून निघतो 2-2:30 वाजता निघतो. मस्तपैकी येतो, जातो 7च्या आत घरात. पण मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की आपण साधारणतः एकाच वयाचे असू. हो. 60 ओलांडलेली वगैरे. 60-70च्या असं टच. पण मग या वयामध्ये एकटं येतात. एकटं काय माहिती का,
दुसऱ्यावर अवलंबून राहिलं हो. की तुमचं काही होत नाही. खरं. कारण तो म्हणतो की अरे थांब रे, आज मला वेळ नाही, आपण उद्या जाऊ. हो. मग उद्या परत काहीतरी होतं, मग परवा मला वेळ नसतो. हो. मग पुढे मी कोणालाही विचारत नाही, हो. माझा मी निघतो हो. आणि इकडे येतो. पण आठवड्यामध्ये ज्या दिवशी ज्या तुम्हाला दिवशी सवड मला असेल सवड असेल त्यावेळेला बाकीच्या ऍक्टिव्हिटी विचारात घेऊन हो. इकडे येतो. आणि पण तुम्ही शक्यतो- रिटायर झाला असाल ना आता? आम्ही केव्हाच रिटायर्ड झालो. हो का? हो. म्हणजे तेव्हाच मी खरंच लवकर मी वगैरे घेतली का retirement? नाही, हा. 2016ला मी 60 वर्ष कंप्लीट झाले, मी रिटायर झालो. हा, जरी मी प्रायव्हेट कंपनीत होतो हो. तरी मी रिटायर्ड झालो, कारण माझ्या पुढचं गड सायकलिंग येते, अशा गोष्टी करायच्या होत्या. तुम्ही सायकलिंग पण करता? हा, मी सायकलिंग पण करतो. पण मग आता तिथे सायकल लावून तुम्ही नाही ना आलेला? नाही. बाकी लोक येतात ना. हो, येतात. मी यायचो, हो. पण आता नाही येत ते. मग पूर्वी यायचो. आता पायथ्यापर्यंत कसं येतं? बसनी, गाडीने? मी गाडी नाही, माझं मी गाडी चालवत होतो, गाडी लावतो, कार घेऊन येतात? कार घेऊन गेलो. ते सगळ्यात वेळ वाचतो खरं ना? आणि खरं. कम्फर्ट खरं. आणि कम्फर्ट पण होतो. हो. आरामात आपापल्या हिशोबाने केव्हाही घरात बस डोकं ते अवलंबून राहिले की सगळं ते माझ्या गंमत न होण्याला कारण खूप मिळतात मला. पण मग दुपारी येता तुम्ही तर हा. त्यावेळेला उतरायला संध्याकाळ होत असेल. उतरायला 5 वाजता मी काही झालं तरी वरतून निघतो. 5 वाजता वरून निघतात? वरून निघतो. आणि जसं आणि इतके वर्ष येतोय आपण. किती वर्ष येतात? मी 60 साली रिटायर झालात? पण त्याच्या आधी? 1990 पासून मी पूर्वी मी दर रविवारी यायचो. हो ना? दर रविवारी सकाळी यायचो. ओके. पण सकाळी आता एवढी गर्दी असते हो रविवारी. हो. मग तुम्हाला चालायला जागा मिळत नाही. मग मागून आपल्याला धक्के मारून जातात. म्हणजे उतरणारे अंगावर येतात. मग त्याच्यापेक्षा म्हणलं आपण ते रविवार आणि गुरुवार अवॉइड करायचं आणि यायचं. मग आज सुद्धा मला दोघं तिघं आमचे नेहमीचे मित्र आहेत हो. जे पूर्वी रविवारी यायचे. हो. मग अजून येतात ते रविवारी. हो. हो. त्या आठवड्यातून 2-3दा येतात. तर ते पण भेटले होते पूर्वी. तुम्हाला एकटे आल्यानंतरची इथली शांतता आवडते? आणि माहिती का, दुपारी तो कोणी नसते. आणि आज कोणाचा ऑड डे आहे ना, कोणीही नाही. मी शांतता हीच. मी कधी त्याच्यावर मोबाईलवर गाणी बिणी लावत नाही, काय नाही. मी रागवतो त्यांना अजून पण रागवतो, पण आता ते ऐकत नाही. माझ्या मनात काय येतं की अरे निदान ते येत आहेत तर येत आहेत ना, चला काहीतरी करतायत. तुम्ही किती वर्ष येत आहे? अरे मी पुण्यातलाच आहे, त्यामुळे खरं तर मी लहानपणापासून येतोय, पण रेग्युलर यायला लागून सुद्धा खूप वर्ष झाली. आठवतच नाही. आता आठवत नाही. तसं म्हटलं ना तर मी 2007 सालानंतर माझा मी काम करायला लागलो. म्हणजे फ्लॅट कुठे बुक करावा याच्याबद्दल सल्ला द्यायचो. ते मी काम 2007 सालापासून सुरू केलं. त्याच्या आधी मी नोकरी वगैरे करत होतो. तर त्या काळामध्ये 2000 ते 2007 मी रेग्युलर येत नव्हतो, पण अधनमधन यायचं. 7 पासून मात्र मी रेग्युलर यायला लागलो. आणि त्यामुळे मी शुक्रवारी येतो, कारण शनिवार रविवार लोकांना सुट्टी असते, मग त्यावेळेला म्हणजे अपॉइंटमेंट असतात आणि घरी पण कामं असतात, रस्त्यावर पण गर्दी वाढते खरं शनिवार रविवार. पण मला माझी बायको म्हणते की तू दुपारी जात जा नको, सकाळी जात जा. तिचं म्हणणं काय माहिती का, तुला काही झालं सध्या कळी तर काय असे काही नसतं मनामध्ये, माहितीये का. ते कधी आले नसतील गडावर, होते तरुणपणी आलेली, त्याच्यानंतर नाही आली. मग त्याला ओढून तरुण हल्ली तिला चालू भीती जशी होती तशी आता राहिलेली नाही. भीती वाटणं स्वाभाविक आहे त्यांना. काळजी, भीती म्हणण्यापेक्षा माझी काळजी वाटते त्यांना. तर हा व्हिडिओ दाखव, तुम्ही दुपारी येतो. हा म्हणजे सिव्हिल आलो असं म्हणलंय. राहायला कुठे? शिवतीर्थनगर, पौड रोडला. बरं. तर मलाही शांतता खूप आवडते. मस्त, एकदम. हे मी आता तुम्हाला म्हटलं की आपण व्हिडिओवर बोलू, याचं कारण काय माहिती आहे? अरे लोकांना इन्स्पिरेशन येतं याच्यामुळे. आणि पर्टिक्युलरली आपल्या वयाचे लोक येतात, ते सुद्धा एकटे येतात. ते घरचे. तुम्ही नोकरी सोडली तरी काम वगैरे करता? काही करत नाही, मी फक्त हिंडतो फिरतो, टेबल टेनिस खेळतो, सायकलिंग करतो. अरे बापरे, तुम्ही टेबल टेनिस खेळता, सायकल आणि ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंग, मग तुम्ही एकदम बिझी आहात. एकदम व्हेरी ऑक्युपाईड. घरचे म्हणतात तू रिटायर झाल्यापासून तू भेटत नाही.
विदाऊट चप्पल, विदाऊट बूट हे कसं काय? मला अनवाणी चालायला आवडतं. बरं, पण या दगडातून सवय झाली. बोचतं तर नक्की बोचतं, म्हणजे त्याबद्दल काय प्रश्न नाही. आता सहनशीलता वाढली आणि ऍक्च्युली ते टोचण्याचा आनंद म्हणजे कसं माहितीये का की ते असं दाखा डोळ्यातनं पाणी येत असलं तरी ते चमचमीत रस्सा कसा खातात ना बरं वाटतं ते. नाही आणि खरं सांगू ना, म्हणजे सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण आता जमिनीचा इथे या खडकांचा स्पर्श इतका चांगला वाटतो माहितीये का. आणि आणखीन एक गंमत सांगू का तुम्हाला, ते कळेल. तळ पायाला ज्या ठिकाणी आता माझ्या बायकोला मी हे अनवाणी चालतो हे खूप तिला अगदी लागतं ते, तर ती मला दररोज तेल लावते तळ पायाला बरं का. तर तळ पायाचा जो आतला भाग आहे ना, त्याला चालताना पर्टिक्युलरली हे असे खडक लागले ना की हो इतकं छान वाटतं. म्हणजे हे खडक, त्यामुळे मी असं शक्यतो खडकावर पाय देत जातो. आणि आणखीन एक गोष्ट, अनवाणी चालायला लागल्याने माझ्या लक्षात आलं की बुटाचा पाय जसं सपाट असतो, सोल जसं सपाट असतो तसा आपला पाय नसतो ना, असा फुगवटा असतो तो. ग्रीप मिळते त्याला. फुगवटा असल्यामुळे प्रत्येक दगड बोचत नाही, काही दगडच बोचतात. खरंय काय असे खडी बिडी आली ना लहान तरी फारच टोचतात. हा, पण ते सगळे म्हणजे 10 दगड नाही टोचत, तर हे सगळे ना म्हणजे अनवाणी चालायला लागल्यानंतर लक्षात आलं. पहिल्यांदा मी म्हातोबाच्या टेकडीवर फिरायला जातो ना, तिथे काय अशी मऊ पाय वाट असते, त्याच्यावर काही वाटत प्रॉब्लेम. पण मी सिंहगडावर जसं चढायला सुरुवात केली अनवाणी, तसं मला हे एक फायदे लक्षात आले. तर वाटतं तितका त्रास होत नाही, ते आहेच. आणि सवय झाल्यावर ते सहनशीलता वाढत जाते ना. ऍक्च्युली ते म्हणजे बूट घातले तर त्रास होईल. चला तुमच्याशी गप्पा मारून मला पण मजा वाटली. मला फक्त व्हिडिओ पाठवे. नमस्कार मित्रांनो, रवी कारंदीकर. आज सिंहगडावर गर्दी नाहीये असं बघून मला असं वाटलं की आपण आता ट्रायपॉडवर कॅमेरा लावून व्हिडिओ काढूया. म्हणून मी पायथ्यापासून इथपर्यंत येतानाचे जरा सविस्तर व्हिडिओ काढले. आणि त्याच्यामध्ये जे शरदराव भेटले ना, माझ्याच वयाचे आहेत, तर त्यांच्याबरोबर गप्पा मारायला पण खूप मजा आली. आणि व्हिडिओ काढून झाल्यानंतर जे आम्ही बोललो ना ते खूप महत्वाचं आहे. मी त्यांना काय म्हटलं की मला डॉक्टर अकील खान माहिती आहेत की जे आता 85 वर्षाचे आहेत आणि सिंहगडवर येतात आणि इतर किल्ल्यावर पण जातात. 85 वर्षाचे. मी ऐकून आहे की महाजन सर 90 काय 95 वर्ष ओलांडून गेली तरी सुद्धा ते गड चढून यायचे. तर ही 2 उदाहरणं जी आहेत त्याच्यावरून असं ठरवलंय, त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की अजून आपल्याला 85 वर्ष म्हणजे 15 वर्ष आहेत, 95 म्हणजे 25 वर्ष आहेत, तर अजून आपल्याला सिंहगडवर यायला भरपूर दिवस आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की येत राहायचं. ते म्हणाले अगदी खरंय, येत राहायचं. असं आमच्या दोघांचंही एकमत झालं की अजून सिंहगडवर आपल्याला खूप वर्ष येता येणार आहे. वा, अशी छान माणसं भेटली ना की जगायला उत्साह येतो, है ना.
इकडं कोण बाई डोक्यावर पदर घेऊन आलेले आहेत? काका बरं आहे का? पण डोक्यावरचा पदर का काढला तुम्ही? घ्या, चांगलं दिसत होतं. पण तुम्हाला त्याच्यातनं दिसत होती वाट का? तुम्हाला बघावे लागत नाही वाटते? दिसतंय ते? अरे जाऊन आला? नाही, चाललोय. हो चालय. हो, लई ऊन लागतंय आज पण. अरे हो, खूप ऊन आहे. या हालच. दत्ता, नमस्कार नमस्कार. कुठे आहात? कुठे आहात? आहे ना? पण काय दत्ता, ऊन तापायला लागले. तापायला म्हणजे आता ऑक्टोबर हिट. हो, आता हिट वाढणार. आता किती? दुपारच्या पुढे येणार म्हणजे हिट वाढली ना की पाऊस येतो. टेम्परेचर वाढलं की दुपारच्या पुढे पाऊस येतो. हे अरे, मी छत्री नाही आणलेली. तुम्ही दुपारपर्यंत थांबणार नाही? थांबणार ना. थांबणार का? अरे आता तर 11:15 वाजलेत. मी मेटावर आलोय तुमच्याकडे. 12 वाजेपर्यंत खाली येणार. 12च्या पुढे 4 ते मी 5. व्हिडिओ काढत जाणार आहे. मग जाऊ ना, बिंदास जा. तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला टापरे आहेत की मध्ये. बघा बघा किती निसर्गाची किमया, किती सुंदर. हे बघा, ह्याला रानभेंडी म्हणतात. इतके सुंदर फुलं, एकदम मस्त पांढरी. आणि बघा हे बघा, हे एकदम पांढरी म्हणतात. आणि नंतर हीच फुलं कोमलली की एकदम लाल कलरची तयार होतात. म्हणजे सुकून गेली की संध्याकाळपर्यंत ह्याचा फुलांचा कलर लाल मध्ये होतो. आणि ते लाल फुलं बघा, ह्या पांढरा आणि लाल दोन्ही मिक्स आहे. पण आत्ता समजत नाही आपल्याला की हा पांढरा आहे, लाल कसा होऊ शकतो. पण हे संध्याकाळपर्यंत 6च्या पुढं ह्या फुलांचा कलर एकदम लाल होतो आणि तो पूर्ण बंद होऊन जाते कळी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पडून जाते. हे बघा, ही निसर्गाची किमया आहे. ह्याला रानभेंडी म्हणतात. रानभेंडी बघा, ही समोर पण भेंडी आलेली आहे बघा, रानभेंडी दिसतात. हे खायला पण उपयोगी आहे. हे रानमेवा म्हणतात त्याला, रानमेवा. म्हणजे रानातले गोष्टी खाणं म्हणजे त्याला रानमेवा म्हणतात. आणि बघा, हा सुंदर निसर्ग आहे, किती भारी भारी, इतकं भारी सुंदर निसर्ग. बघा, असंच सेंगडच्या रोडला चालता चालता आपण एका टपरीपाशी आलेलो आहोत. आणि ते हे लिंबू सरबतची टपरी. तिथे एक काका बसलेले आहेत. ते पण दमलेत, थकलेत आणि आराम थोडासा करून परत वरती सिंहगडच्या वाटेवर चालणार आहेत. आणि बघा, ह्याच सिंहगडच्या वाटेवरती हे बघा, हे काका बसले. आणि ते आता इतके वय झाले, हे लोक सगळी म्हणतात काका तुमचं वय किती, वय किती. पण काका हेच आपले स्वतःचे वय लपवून ठेवतात आणि लोकांना, तरुण पिढींना एक मार्गदर्शन करतात की बघा, माझे वय संपलेलं नाही आणि मी थकलेलं नाही. आणि बघा, मी अजून चढतो म्हणजे तुमच्यात काहीच फरक नाही, तुम्ही या माझ्यापेक्षा टिबलीने चालला पाहिजे. हे असे तरुण पिढीला लाजवतात. आणि हे लाजवायचं काम हे काका करतात. आणि बघा, हा समोर गेल्यानंतर हे समोर बघा सिंहगडचे वाट. आणि बघा, हा समोर एक वरती गेल्यानंतर एक निसर्ग आहे. आणि ह्या निसर्गात बघा किमया किती. हा आडोळसा म्हणतात. हा सर्दी खोकड्यावरती खडा होतोय. म्हणजे किती रानात, जंगलात किती सुंदर वनस्पती आहेत हे कळतं. बघा, हा भाव्याचं झाड आहे, हा आडोळसा आहे. आणि इथे बघा, हे समोर बघितलं की हे बघा,
हे बघा जास्वंदीचं फुल आहे. दत्ता नमस्कार. नमस्कार. आहा. काहीतरी वेगळंच दिसतंय. ते आम्ही इस्रोचा एक प्रोजेक्ट आहे सॅटेलाइटचा छोटा. कुणाचा? इस्रो. अरे म्हणजे इस्रोचा प्रोजेक्ट तुम्ही करता का? हा एक कॉम्पिटिशन आहे. हा. त्याच्यामध्ये आम्ही कमिन्सचे आहेत. सो हा. आम्ही हा प्रोजेक्ट आता तिकडे काय म्हणतात त्याला प्रेझेंट करणार. सो त्याचं टेस्टिंग चालू आहे आता रेंजेसचं कम्युनिकेशन. कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज हा पुणे करवेनगर. मुलींचं. हा हा आणि त्याच्यातली तुम्ही एक मुलगी आहात हो. सायंटिस्ट. पण हे इंजिनिअरिंग कुठलं इयर? आम्ही फायनल इयर आहोत. फायनल इयर आहे. येस आणि हे इस्रोचा हा कॉम्पिटिशन आहे. येस. कसली काय करायचं? कॅनसॅट म्हणजे एक जसं आपलं आकाशात सॅटेलाइट असतं हो. तसं सॅटेलाइट एका ठराविक डिमेन्शन मध्ये त्या सगळ्या सबसिस्टम बसवायच्या हो. आणि मग 1 किलोमीटर वरून त्याची टेस्टिंग होईल साधारण. इथे तुम्ही लॉन्च वगैरे करायचं असं आहे. सो आम्ही युपीला याचं लॉन्च असेल सॅटेलाइटचं आणि मग त्याची टेस्ट करायची. असं भरपूर कॉलेजेस आहेत. हा. त्याच्यात कमिन्स पण आम्ही आता फायनल राऊंडला गेलो. मग इथे तुम्ही आता ते टेस्टिंग करण्याकरताच testing. आलेले आहात. हा यशस्वी झालं? हा चालू आहे आता कम्युनिकेशन. चालू आहे आता. कॉंग्रॅच्युलेशन. अरे तुमचं नाव सांगा ना. धनश्री देशमुख. अरे धनश्री देशमुख, थँक्यू. तर म्हणजे थोड्याच दिवसात तुम्ही मला इस्रो मध्ये दिसणार आहात. तुमची अशीच अँबिशन असेल ना काहीतरी? काय अँबिशन आहे? काय काय अँबिशन आहे? तसं अँबिशन टू एक्सप्लोर आहे पण बघू इस्रो मध्ये जर संधी मिळाली तर नक्कीच जाऊ. हो. येस. काय म्हणाल? Ambition to explore space, about learning satellites. स्पेस मध्ये इंटरेस्ट आहे? Yes. सॅटेलाइट मध्ये इंटरेस्ट आहे? Yes. अरे ग्रेट. मला एक माहिती होतं की कमिन्स मधल्या मुली खूप सुंदर असतात. त्या इतक्या बुद्धिमान पण असतात हे आजच तुमच्यामुळे मला कळलं. Thank you. Yes. कॉंग्रॅच्युलेशन. ग्रेट Thank you. ग्रेट. काका तुमचं नाव? रवी करंदीकर. तर मला माहिती आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या बुद्धिमान मुली आहात आणि तुम्ही इस्रोच्या कॉम्पिटिशनची तयारी करताय. म्हणजे आता तुमची कसली तरी ट्रायल चाललेली आहे. आमचं रेंज टेस्ट करतोय आम्ही. काय करताय? रेंज टेस्ट कम्युनिकेशनचं रेंज टेस्ट. रेंज टेस्ट. आमचं जे रॉकेट आहे किंवा कॅनसॅट आहे ते 1 किलोमीटर खाली सोडणार आहोत आम्ही. 1 किलोमीटर खाली म्हणजे? रॉकेट जो है वो उड़ेगा हाँ. तो वो 1 किलोमीटर ऊपर जाएगा ओके. और फिर नीचे आएगा. तो वहां से हमें नीचे डेटा आना चाहिए. दैट वी आर टेस्टिंग.
ओके, द मैक्सिमम हाइट ऑफ आवर रॉकेट इज गोइंग टू बी 1 किलोमीटर तक, फिर उसके बाद वो नीचे आएगा। नीचे आएगा। हाँ। तो जब वो 1 किलोमीटर ऊपर जाएगा तो वहां से वो डेटा सेंड करेगा। हाँ। और आप यहाँ रिसीव कर रहे हैं। हाँ। तो लेकिन अभी सिचुएशन ऐसी है कि अभी ये आप रॉकेट हो हाँ राईट, और वो बेस स्टेशन, ग्राउंड स्टेशन आहे पायथ्याशी जे बसलेले आहेत ground station आहे, ते ग्राउंड स्टेशन आहे। तर मग हे टेस्टिंग चालू आहे। हो ये आमचं पीसीबी है कैनसैटचं। हाँ, हाँ। ऊपर जाकर हमारे रॉकेट में जो सैटेलाइट है वो निकल जाएगा रॉकेट से। ओके, तो ये उसमें रहने वाला है और वो रॉकेट में रहने वाला है, ये ऐसा rocket में सेम रहने वाला है। उसको वो बनेगा। हाँ, तो कैनसैट से इससे वहां जाएगा, उससे भी वहां जाएगा। वो हम टेस्ट कर रहे हैं कि 2 एंटीना से 2 एंटीना जाएगा क्या बिना इंटरफेरेंस के, कारण दोघांचे सिग्नल नको मिक्स व्हायला ना, ओके, तर त्यात मिक्स होत नाहीये। होत नाही। नाहीये। बरं, आता कॉम्पिटिशनचा सब्जेक्ट त्यांनी दिलेला होता, हो हा? की रॉकेट बनवायचंय। रॉकेट बनवायचं असं सब्जेक्ट होता। हो, मग आता हे सगळं असं करूया ही कुणाची आयडिया म्हणजे? हे आम्हीच रिसर्च केलं सगळं। आम्ही मागचे 1-1.5 वर्षापासून काम करतोय अरे याच्यावर। बापरे, याच्यावर तुम्ही 1-1.5 वर्ष काम करता? हो. कारण आम्हाला कॉलेज आणि हे दोन्ही मॅनेज करावं लागतं ना। हो, हे आपला करिक्युलमचा भाग नाही आहे तो. याच्याकरता तुम्ही वेगळा वेळ देत आहात ते। एव्हरी डे एव्हरी डे। आणि ते सर कोण आहेत? ते आमचे मेंटर मेंटॉर आहे। आमच्या कॉलेजमध्ये आहे त्यांची लॅब, ते आम्हाला गाईड करतात। तुमच्या कॉलेजमध्ये लॅब आहे? हो, म्हणजे लॅब्स असतात ना प्रॅक्टिकल वगैरे, तर ती फॅकल्टी आमच्या कॉलेजची, तर ते आम्हाला हेल्प करतात कारण यांना याच्यात एक्सपिरियन्स आहे। हेल्प करतायत हो. ते मेंटॉर आहेत, Mentor पण आहेत. सगळं डिझाईन जे केलेलं आहे, रिसर्च बेसिकली आयडिया, कॉन्सेप्ट आयडिया ती तुमची आहे ते। हो. काय हुशार मुली आहात तुम्ही राव, कमाल आहे। थँक्यू थँक्यू सर। हे असं हे पहिल्यांदाच करताय का? तुम्हाला लहानपणापासून असं करायची सवय आहे ती? हे कॉम्पिटिशनच पहिल्यांदा होते। पहिल्यांदा होते ती? ऑल द बेस्ट। केव्हा आहे? आता 25 ला आम्ही निघतोय युपी साठी। युपीला आहे ही कॉम्पिटिशन। युपी मध्ये कॉम्पिटिशन आहे, 25 तारखेला निघताय। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। चला बाय। बाय। तुमचं नाव सर? रवी करंदीकर। तुम्ही काय करता? हे माझं युट्यूब चॅनल मधला ब्लॉगवर मी हे टाकणार आहे तुमचं। हो, क्या बात है। रवी करंदीकर। रवी कर। आता मी जो ब्लॉग करेन त्याला हॅशटॅग सिंहगड असेल, मी तो साधारणतः उद्या किंवा परवा अपलोड करेन ते युट्यूबवर, बघा तुम्ही। चालेल चालेल। छान होते की
त्याला काय होतं डन. वा वा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. करू बंद? नाही यार, चालू आहे ना. हा चालू. मी आता काहीतरी बोलतो ना. आता मी आठवतोय की काय बोलायचं. काय बोलू रे? कंटिन्यू. मी सिंहगडवर आलेलो आहे. अरे हो, मागे दिसतोय. अमेझिंग. भेटूया. हो येस, बाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पायथ्यापासून चढून पुणे दरवाजापर्यंत आलेलो आहे आणि आज येताना मी चढण्याचा पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे. पूर्ण व्हिडिओ. आणि त्याच्यात स्पेशल अपीअरन्स म्हणजे दत्ता. अरे दत्तानी एका फुलाबद्दल इतका सुंदर व्हिडिओ केलाय ना, हा विचारू नका. त्यांनी त्या फुलाची माहिती पण सांगितलेली आहे, फूल पण दाखवलेलं आहे आणि मी त्याच्या हातात कॅमेरा दिल्यामुळे त्यांनी माझी टिंगल पण केलेली आहे. तर बाकी सगळे व्हिडिओ मी काढलेले आहेत ट्रायपॉडवर ठेवून. हा, एका मुलीने एक काढला, दत्तानी एक काढलेला आहे तो. पण पूर्ण पायथ्यापासून पुणे दरवाजापर्यंत चढून येण्याची वाट आज मी व्हिडिओत टिपलेली आहे. आणि बघितलं ना पुणे दरवाजा सगळा हळदीने माखलेला आहे ना. मी बसलोय ना, इथे सुद्धा सगळी हळद आहे. तर मी उठून उभा राहिलो की माझी काळी चड्डी पिवळी झालेली असणार आहे. तर मजा आली म्हणजे कळलं काय झालं होतं. अरे बुधवारी ती सिंहगड चढाई मोहीम 2025 होती ना, तर त्याच्यामध्ये मी बाकी सगळ्यांचे व्हिडिओ काढले. म्हणून मी काय म्हटलं, चला आज आपण आपला व्हिडिओ काढूया. अशा प्रकारे मी आज माझा व्हिडिओ काढला. त्यावेळेला मी माझा काढला नव्हता ना, इतरांचे काढलेले होते. आज मी माझा व्हिडिओ काढलेला आहे. आणि हे जे मी आता बोलतोय ना, ते माईक न लावता बोलतोय बरं का. आहे ना कमाल. आणि इथे गडावर आलेल्या कोणीतरी मला हा कॅमेरा सेट करून दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं परफेक्ट आहे. ते परफेक्ट असेल असं गृहीत धरून मी बोलतो आहे. मजा आली, खूप मजा आली. अरे मी असं इथे कॅमेरा ठेवायचा, चालत पुढे जायचं आणि परत मागे यायचं. म्हणजे मी एकदा सिंहगड एकदाच चढून आलो, पण त्यावेळेला मी 2 वेळेला चढल्यासारखं, एकदा चढल्या आणि एकदा उतरल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही काय करताय? कुणाचा फोटो काढायला थांबलाय ना? नाही, व्हिडिओ काढायचे. मग मी उठू का? नाही. हो, तुमचा व्हिडिओ काढतात का? अरे वा. मला हे कुणीच नाही म्हणून मी आपला ट्रायपॉड आणलेला आहे. तसं काय करायला? तसं कसा व्हिडिओ घ्यायला तुम्ही? बंद आता सांगा तुम्ही. आता काय एवढं सांगायचं. काहीच ना, सकाळची फुलं. हा, हेच ती सकाळची फुलं. बघा आता निसर्गाची किमया काय आहे. 6-7 तास झाले असते जास्तीत जास्त. 6-7 तासात त्याचा कलर बदलतो आणि ती उमलून बसली, पण आता लगेच दुसऱ्या दिवशी 2-3 कळ्या उमलत्या, ते पांढऱ्या शुभ्र होणार
आणि 4 वाजले हं. की ती बंद कळी होणार आणि ओके. लाल तयार होणार. लाल तयार होणार. अरे, रंग लाल तयार होणार ते. कळालंय ना. बघा की भेंड्या आल्यात त्यांना ते बघ. हो, हो, हो. छोटे छोटे भेंड्या आणि ते खाऊ शकतो आपण. हो का? हा खूप चांगली असं लागतात खायला. हळूहळू. ही भेंडी ना खायला खूप चांगली आहे. हे बघा भेंडी, हे बघा. अरे खरंच भेंडी हो. हे बघा. तिला काटे बिटे इकडं काय काय असं सेम टू सेम. हो, हो, हो. हे बघा. आणि ही भेंडी अशी खुडली ना, हा, हा. हे बघा दाणे. अरे भेंडीचे दाणे आहेत का हो, नाही? हो, हो. हे बघा. आणि ही दाणे भेंडी हा. आपण खायची. कशी लागली? हो ना. भेंडी सारखी. हा? अरे बघा. कच्ची भेंडी खातो ना आपण, हो, हो, हो. तशी कच्ची खाऊन टाकायची. कशी कच्ची खायची. ह्या सगळ्या भेंड्या आहेत त्या त्या लागलेल्या, हो, हो. चांगल्या लागतात त्या. वा. ए, तुम्हाला या जंगलाची खूप माहिती आहे हो. हं. माहिती म्हणजे माझे वडील पाच सगळी जंगलात राहिल्यामुळं हो. जंगलाची वाटेने चालता चालता हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, हे सगळे त्यांची शिकवण असल्यामुळं मला त्याच्यात पाठांतर झालं. हो, पण मग आता तुम्ही भेंडी जशी खाल्ली तसं रानभाज्या वगैरे आणून खाता तुम्ही? हो लय खातो मी. चिचराटी आहेत, ते मोहरे, हं, परत तुमचं शेंडवल आहे, हं. परत कुळईची भाजी आहे, पुढं काय काय असे बरेच फुरफुर भाजी आहेत की जी डोंगरात भरपूर मिळतात. मग ते रेग्युलर खाण्यात असतात? रेगुलर सीझन बाय सीझन. सीझन बाय सीझन. सीझन बाय. पाऊस पडला की पहिला दुसरा पाऊस झाला हं. की 5-6 दिवसानंतर ती कुळईची भाजी उगवते. ओके. आणि ती वर्षभर कांदा जमिनीत राहतो. हं. पाऊस पहिला आला, ओलावा झाला की ती उगवायला सुरुवात करतो. बरं. मग त्याची भाजी त्याचा पाला खोडून आणायचा पातीगत. कांद्याची पात कशी असते तशी ती पात असते त्याची. हं. मग ती पात आणायची, त्याची चिरायची, धुवायची, बसत लसूण आणि मिरची फक्त टाकायची, बाकी काही नाही जास्त. बाकी काय नाही. अटर मटर काही टाकायचं नाही. हं. ह्या भाज्या आहेत ना रानभाज्या, फक्त लसूण, मिरची हं. आणि थोडंसं तेल, बस. बस. ह्याच्या पलीकडे दुसरं काही टाकायचं नाही. आणि काय परतायचं का रस परतायच्या? परतायचे, शिजवायचे आणि खायच्या. आणि काही भाज्या अशा आहेत, हं. तिथे भांगाराची भाजी आपण म्हणतो ना, हं. तिला काय करायची, शिजवायला लागते. हं. शिजून आहे ना ते असा गोळा घ्यायचा, असा मस्त असा गोळा तयार करायचा. हं. शिजवलंय गार पाणी काय थोडस गिरायचं, हं. असं पिळायचा चांगला, हं. चांगला पिळून घ्यायचा. हं. ते पाणी काढून टाकायचं, सुकी करायची आणि मग तिला परतायची. हो काय? हा, मग त्या भाजीमध्ये लोह असतं, बरं. ते लाल पाणी थोडस जाऊन द्यायचं त्या दारक, आणि मग ती भाजी उकडून घेतलेली पाणी. काही लोक भाज्या पिळून खायच्या असतात, हं, 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 हं. आणि काही भाज्या कच्च्या खायच्या, आणि काही भाज्या आपल्या फोडणी देऊन खायच्या. म्हणजे असे लई प्रकार आहेत भाज्या. फक्त माहिती पाहिजे, हा, माहिती पाहिजे. कोणत्याही गोष्टीची माहिती पाहिजे. म्हणजे कोणत्या पाला घाला. मागच्या वेळेला दातपडीचं झाड चमचा विसरला लोकांचा, मग त्यांनी ती दातपडीच्या झाडाची फांदी आणली आणि त्या फांदीने भात हलावला, हं, मग? खाल्ला बिल्ला. त्यांची दुसऱ्या दिवशी सगळ्यांची दात हलायला लागले, हो का? पडले दात. खरं का? हो, मग असं होतं ना, कोणतं झाड कोणतं वापरायचं हे नाही सांगू. त्यामुळं काय खाजखुजली, काय करंट देणारी झाडे, ही झाडे ह्याला हात लावला नंतर करंट मारतो. हो? तुम्ही झटक्यात बागा राहत. हो का? हा, छान. त्याला नुसतं टच केल्याबरोबर तुम्ही लईच पळणार बाबा. हो का? त्या झाडापासून लांबच राहणार तुम्ही. बरोबर. अशी काय ए, झाड करंट मारणार असं मला नव्हतं माहिती आहे. करंट मारणार म्हणजे थोडक्यात आपण टोचतो. करंट म्हणजे काय जे गोष्टी, आता तुम्हाला काटा टोचला की तुम्ही कसं हा. तसं ती झाड आहे, त्याला नुसतं असं उलटा हात लावला ना हं, करंट, हं. पळूनच जाणार तुम्ही. मला नको हात लावायला तिथं माझा. म्हणजे अशी ती बारीक छोटी काटे असतात त्याला, हं, हं. त्या आपल्या शरीरात टच झाले की करंट बसल्यासारखा जाणवतो आणि माणूस पळतो तिथून. हो का? म्हणजे ते असे झाड आहे. हं, हं. हे काय समोर झाड, त्याला आघाडा म्हणतात. आघाडा.